अब खबर है मारेगांव से, जहां तहसील के अवल गांव के गांव वासियों ने अवैध शराब बिक्री को लेकर एल्गार पुकारा। शराब बिक्री बंद न होने पर अनशन की चेतावनी देते हुए क्या कहा, चलिए देखते हैं इस खबर में। मारेगांव तहसील के आवड़ गांव में अवैध शराब बिक्री के कारण गांव वासियों में असंतोष व्याप्त है और इस संबंध में उन्होंने विधिवत एक निवेदन सरकार को सौंपा है और उन्होंने यह भी चेतावनी दी है कि 4 दिनों के भीतर अगर कार्रवाई नहीं की गई तो वह उपोषण पर भी बैठेंगे। तो सुनिए इस मौके पर गाँव वासियों ने क्या कहा, स्वयं उन्हीं की वाणी। नमस्कार, माझं नाव परशुराम टेकाम, आवडगाव ग्रामसभा सदस्य, गट ग्रामपंचायत सराटी उपसरपंच। गेल्या 2 वर्षापासून आवडगाव येथे अवैधरित्या दारू विक्री चालू आहे। त्या विक्रीधारकांना आम्ही वारंवार तोंडी सांगितलं असलं तरी त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर म्हटलं, आम्हाला तुम्ही काय करता करून घ्या तुमच्या पातळीवर। आम्ही तसे बीड जमदारांना देखील ह्या संदर्भात आम्ही माहिती दिलं, तरी देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही। ऑगस्ट 2022 मध्ये एक योगेश काळे म्हणून एक मुलगा दारू पिऊन तो सार्वजनिक विहिरीमध्ये आत्महत्या केलं, तो देखील दारू पिऊनच आत्महत्या केलं होतं। त्यानंतर देखील 2 महिलांनी, एक बेबी बोरकर म्हणून तिनं देखील दारूच्या नशेमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, तरी याच्यावर पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही। वारंवार शाळकरी मुलांना या दारू विक्रीमुळे त्रास होत आहे आणि या त्रासामुळे महिलांना देखील आपल्या नवऱ्यांसोबत भांडणाचे प्रमाण वाढत आहे। म्हणून आम्ही माननीय गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून ठाणेदार साहेबांना निवेदन दिलं आहे की यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसण्याची मागणी गावकऱ्याच्या वतीनं सादर केलं आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव पिंकी हुसेनराव टेकाम, मी आवडगाव येथील रहिवासी असून माझ्या गावामध्ये 1 वर्षापासून अवैध दारू विक्री होत आहे, तरी आमच्या गावाला थोडी मदत करावी पोलीस प्रशासनाने अशी आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर दुसऱ्या गावातील लोक आमच्या गावामध्ये येऊन दारू पिऊन अश्लील शिव्या गाळत आमच्या गावातून जातात आणि आमच्या गावातील लोकांना त्रास होतो सर, याच्यामुळे यासाठी आम्हाला थोडी मदत करावी। CTV के लिए हमारे प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।